झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी नाशिकमधून मानवी वस्तीमध्ये शिरणाऱ्या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नाशिक वन विभागाच्या दिमतीला आता रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे। शहरामध्ये आणि ग्रामीण भागातल्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वाढती घुसखोरी वन विभागासाठी आव्हान ठरतेय आणि त्यावर मात करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरू शकते असा दावा वन विभागाने केला आहे। शहरीकरणामुळे मानवी वस्ती वाढू लागली आणि सिमेंटचं जंगल प्राण्यांच्या वस्तीत अतिक्रमण करू लागलं। परिणामी वन्यजीवांचा मानवी वस्तीत अधिकाधिक संचार होऊ लागला। नाशिक शहरात तर अलीकडे बिबट्या मानवी वस्तीत येणं, त्यांना लोकांवर हल्ले करणं हे वारंवार घडू लागले। त्यातही चिंतेची बाब म्हणजे हे बिबटे त्वरित जेरबंद करण्यात वन विभागाला येणारं अपयश। म्हणून आता वन विभागाच्या मदतीला अद्ययावत यंत्रणांनी सज्ज असणारी रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे। यात सर्चलाइट, मेगाफोन, सायरन बसवण्यात आलेत। पिंजरे घेऊन येणारे टेम्पो, ट्रक छोट्या गल्ल्यांमधून नेताना अडचणी येतात, त्यामुळे ही स्पेशल डिझाईनची रेस्क्यू व्हॅन तयार करण्यात आली आहे। जिथे घटनास्थळ आलेली आहे तिथे तातडीने पोहोचेल आणि आवश्यक ते मनुष्यबळ घेऊन पोहोचतील आणि इमिडिएटली ते सिच्युएशन फेस करून जर पिंजरामध्ये बंदिस्त करण्यात यश आला तर घेऊनच तातडीने ते या ठिकाणी घेऊन येऊ शकतात। या व्हॅनमुळे वेळेची बचत होणार असली तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत। मुख्यतः बिबट्या पकडण्यासाठी परवानगी मिळायला लागणारा विलंब कधी कमी होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। पण यांनी जर ती टीम व्यवस्थित कंटिन्यू केली आणि 24 तास जर सेवा दिली आणि त्यांनी एक नंबर दिला की या नंबरला फोन केल्यानंतर जर इमर्जन्सी असेल ताबडतोब जशी फायर ब्रिगेडची गाडी 5-10 मिनिटाच्या आत ताबडतोब पोहोचते तशी ही व्हॅन पोहोचणं गरजेचं आहे आणि ते झालं, जीव वाचले, वन्यजीव वाचले तरच या रेस्क्यू व्हॅनचा आपल्याला उपयोग होणार आहे। मुळातच वन विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असते। जे काही कर्मचारी वन विभागाकडे आहेत त्या सर्वांनाच उपलब्ध सामग्री कशी वापरावी याबाबत फारसं उपयुक्त ज्ञान नाही। त्यामुळेच अद्ययावत यंत्रणा वापरताना प्रशिक्षण देणंही गरजेचं आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।